नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। रात्रीचे 11 वाजले होते। मी काकूंच्या घरी तिच्या मुलीच्या बर्थडेला गेलो होतो। त्या लाल साडीवर खूपच सुंदर दिसत होत्या। सगळे गेल्यावर मी 1 तास अजून तिथे थांबलो होतो। मुलगी पण झोपली होती। काकू थोडीशी पडशी पुसत होत्या। मी त्याच्याकडे एकटक बघू लागलो। काकू कामावरून माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या, रोहन, मी तुला केव्हापासून बघते, तू माझ्याकडे एकसारखा बघत आहेस। मी तुझी काकू आहे, बायको नाही। मी म्हणालो, काकू तुम्ही आताच इतक्या सुंदर की तुम्हाला एकटक बघावेसे वाटते। काकू म्हणाल्या, हो का, मी इतकी सुंदर आहे का? बरं ठीक आहे, तू उद्या ये घरी कोणी नसताना। मी तुला नवीन काहीतरी दाखवणार आहे, ते तू स्वप्नातही कधी बघितलं नसेल। मित्रांनो, मी रोहन आहे। मी गावातून शिक्षण पूर्ण करून मुंबईला एका मोठ्या कंपनीत जॉब ऑफर मिळाला होता। पण प्रश्न होता की मुंबईला जाऊन राहायचं कुठे? मग बाबांच्या लक्षात आलं की त्याचा एक मित्र मुंबईला आहे। बाबांनी त्यांच्याशी विचारपूस केल्यावर एक फ्लॅट रिकामा आहे असं त्यांनी सांगितलं। बाबांनी माझ्या जेवणाची सोय सोसायटीतीलच एका काकूंकडे करून ठेवली होती। त्याच काकूंकडे रूमची चावी होती। 2 दिवसांनी मी मुंबईला आलो आणि काकूंना फोन केला। काकू चावी घेऊन फ्लॅटमध्ये निघाल्या। मी फ्लॅटच्या बाहेर उभा होतो। थोड्या वेळात काकू तिकडे आल्या। काकूंना बघून मी भारावून गेलो, कारण त्या खूपच सुंदर दिसत होत्या। त्यांचं वय जवळपास 35-36 वर्ष असेल। गोरा रंग आणि सुंदर व्यक्तिमत्व। ती 25 वर्षाच्या मुलीसारखी दिसत होती। मी अशी काकू पहिल्यांदाच बघत होतो। त्यांना बघत एकटक बघावंसं वाटत होतं। आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली आणि फ्लॅट बघून आत गेलो। खोलीची व्यवस्था बघून मी डोक्याला हात मारला। अरे बापरे, हे काय? आता हे सोपं कोण करणार? काकू हसून म्हणाल्या, घाबरू नकोस, मी मदत करते तुला। असं बोलून काकू घरी गेल्या आणि झाडू घेऊन आल्या। सोबत त्यांची मुलगी सुद्धा आली। तिचं नाव रिया। ती पण काकूसारखी दिसत होती। काकू आणि मी कामाला लागलो। काकूंनी साडी कमरेला खोसली आणि काम सुरू करू लागल्या। समोरचं दृश्य पाहून मी भारावून गेलो। मी त्यांच्याकडे एकटक बघू लागलो। माझं कामावर लक्षच लागत नव्हतं। माझं लक्ष फक्त त्यांच्याकडेच होतं। मी विचार करत होतो की तिचा नवरा तिला कसं वागवत असेल। माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न येत होते। जवळजवळ 1 तासाने आमचं काम पूर्ण झालं। काकू म्हणाल्या, चल आम्ही निघतो आता, संध्याकाळपासून तुला जेवणाची सोय होईल। असं बोलून काकू निघून गेल्या। मी दरवाजा बंद करून बाथरूममध्ये गेलो। तेव्हा पुढे माझ्या मनाला शांती मिळाली। आता रोज काकू मला जेवणाचा डबा आणून देऊ लागल्या। सकाळ संध्याकाळ असे माझ्या जेवणाची सोय काकूंकडे झाली। असेच काही दिवस निघून गेले। त्यानंतर एक दिवस काकू सकाळी जेवणाचा डब्बा घेऊन आल्या आणि म्हणाल्या, रोहन, तुझ्या काकांना काही दिवसासाठी बाहेरगावी काम आहे। आमच्या घरी मी आणि माझी मुलगी रिया एकटीच असतो। इथे आम्हाला कोणी सोबती नाही, पण तू आल्यापासून आम्हाला एक सोबती मिळाला आहे। त्यामुळे तू आमच्या घरी राहायला येशील का? इथे दुसरे कोणी ओळखीचे नाही। काकांना किमान 7-8 दिवस तरी लागतील। मी काकूंना म्हणालो, यात काय विचारायचे? मी नाही आलो तर कोण येईल? मी होकार दिला। मी म्हणालो, ठीक आहे, मी रोज संध्याकाळी तुमच्याकडे राहायला येईल। त्या दिवसापासून मी रोज त्यांच्या घरी रात्री झोपायला जाऊ लागलो। आम्ही तिघेजण मस्तपैकी जेवण करायचो। त्यानंतर काकूला झोपी घालायची आणि आम्ही दोघेजण TV बघत बसायचो। असे 1-2 दिवस निघून गेले। एका दिवशी ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला। रात्रीचे 8 वाजले असतील। तोपर्यंत रिया जेवून झोपली होती। फक्त काकू माझी वाट बघत बसल्या होत्या। मी आल्यानंतर काकूंना म्हणालो, अरे काकू, तुम्ही जेवण का केले नाही? तर काकू म्हणाल्या, कसे घेणार? तू येईपर्यंत मी थांबले। चल आता आपण दोघे जेवण करू। त्यानंतर मी लगेच बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन जेवायला बाहेर आलो। काकूंनी मस्तपैकी टेबलावर जेवण वाढून ठेवले होते। आम्ही दोघांनी मस्तपैकी जेवायला सुरुवात केली। गप्पा मारत मारत आमचे जेवण झाले। त्यानंतर काकूंची भांडे घासून घेतली। तोपर्यंत मी हॉलमध्ये जाऊन बसलो आणि TV बघू लागलो। TV बघत असताना काकू आल्या आणि माझ्यासोबत TV बघू लागल्या। आम्ही थोडा वेळ अशाच गप्पा मारल्या। तेवढ्यात TVवर एक रोमॅन्टिक चित्रपट लागला होता। चित्रपटात रोमॅन्टिक दृश्य सुरू होती। मी चॅनल बदलू लागलो, पण काकूंनी थांबवले। त्या म्हणाल्या, मला असे चित्रपट खूप आवडतात, आपण हा पूर्ण चित्रपट बघूया का? चित्रपट बघत बघत माझ्या मनातील अवस्था ओळखण्यासारखी झाली होती। डोळे समोरच्या पडद्याकडे होते, पण मन मात्र कुठे हरून गेले होते। एकीकडे चित्रपटातील प्रेमाचे दृश्य, तर दुसरीकडे शेजारी बसलेल्या काकूंच्या उद्धारात अस्तित्वाची जाणीव मला एक विचित्र गोंधळात टाकणारी स्थिती निर्माण झाली। चित्रपटातील नायक नायिकेच्या भावना मला क्षणोक्षणी आपल्याच आयुष्यात घडत असल्यासारख्या वाटू लागल्या। माझी नजर एखाद्या चित्रपटाकडे जाई तर एकदा अनायासारख्या काकूंकडे, आणि प्रत्येक वेळी ते पाहणे माझ्यासाठी एक नवीन अनुभव होत असे। काकू शांतपणे चित्रपट बघत होत्या। त्यांचा श्वास, त्यांचा आणि स्पर्श, त्यांच्या केसांचा हलका सुगंध, हे सगळं प्रथमच इतके जवळून अनुभवत होतो। अचानक माझा उजवा हात हळूच त्यांच्या हाताला लागला। तो क्षण विजेच्या झटक्यासारखा होता। माझे सारे अंग सुन्न झाले। हात मागे घ्यावा असे वाटले, पण इच्छा होईना। शरीरातून एक वेगळीच ऊर्जा वाहू लागली। काकूंनी एकटक माझ्याकडे पाहिले। त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात काय होते? विस्मरणीय, आश्चर्य, उमळलेली भावना की फक्त एक गोंधळ? मी सांगू शकणार नाही। त्यांनी फक्त क्षणभर पाहिले, ओठ थरथरले,
पण काही बोलल्या नाही. त्याऐवजी त्यांनी हळूच माझ्याकडे नजर हटवली आणि पुन्हा चित्रपटात रमल्या. त्या क्षणानंतर मला स्वतःची शुद्ध राहिली नाही. काय करावे, काय बोलावे, कसे वागावे काही सुचेना. चित्रपटातील आवाज माझ्या कानी येत होता, पण मन मात्र दुसऱ्याच तऱ्हेच्या गर्दीत हरवलेलं होतं. काकू जवळ येऊन बसल्या होत्या, पण दूरही होत्या. त्यांचा हातपाय, कधी खांदा, कधी भाऊ, असा अधूनमधून होणारा स्पर्श मला अधीर करत होता. त्या स्पर्शात गारवा होता आणि ऊब होती. सांगता येत नव्हती, पण प्रत्येक स्पर्श माझ्या काळजाचा ठोका चुकवून देत होता. काकू मात्र अतिशय सामान्यपणे चित्रपट बघत होत्या. जणू त्यांच्या लक्षात येत नव्हते की शेजारी बसलेल्या या मुलाच्या मनात किती तुफान उठले आहे. मी त्यांच्याकडे पाहत होतो, पण त्या माझ्याकडे पाहत नव्हत्या. प्रेम, गोंधळ, अनाकलनीय ओढ, अंतर आणि जवळीक या साऱ्यांचा तो वेध कसा असतो हे मात्र त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवली. मी काकूंचा आदर करायचो, पण त्या क्षणी माझ्या मनात वेगळाच विचार करू लागले आणि मी ते बरोबर होते की चूक हा भावनिक पेज सोडवण्याच्या ताकद मात्र त्या क्षणी माझ्याकडे नव्हती. आता त्या माझ्या मनातील भावना कंट्रोल करणे खूपच अवघड होत चालले होते. आता आम्ही जर काही वेळ असाच इथे बसून राहिलो तर माझ्याकडून काहीतरी वाईट होईल असा माझ्या मनात विचार येऊ लागला. त्यामुळे मी काकूला म्हणालो, काकू मला खूपच झोप येत आहे आणि मला झोपायला जायचे आहे. काकू म्हणाले, ठीक आहे, खूप वेळ झाला आहे, तुला सकाळी ऑफिसला जायला उशीर होईल, तू झोपायला जा, मी लगेच येते. त्यानंतर मी उठलो आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी डबा घेऊन दुपारी रिया घरी आली. मी तिला विचारलं, मम्मी कुठे गेल्या? रिया म्हणाली, आज माझा वाढदिवस आहे, मम्मी तयारीला गेल्या आहेत आणि तुला संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं आहे. हे मी खुश झालो आणि संध्याकाळच्या आतुरतेने वाट पाहू लागलो. संध्याकाळी 8 वाजता काकूंचा फोन आला. फोनवरती ती म्हणाली, अरे रोहन, येतोयस ना वाढदिवसाला? रियाने सांगितलं नाही का तुला? मी हो म्हणून तयार होऊन त्यांच्या घरी पोहोचलो. काकू आज लाल साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. मी त्यांच्याकडे बघून म्हणालो, काकू तुम्ही आज किती सुंदर दिसता. काकू बसले आणि माझ्या पाठीवर हात देऊन म्हणाल्या, चल काही बोलू नकोस, मी काही एवढी सुंदर नाही आहे. आता त्यांच्या घरी सर्व शेजारी पाजारी आले होते. मी कुणाला ओळखत नव्हतो म्हणून एका कोपऱ्यात बसलो आणि काकूंना शोधू लागलो. काकू किचनमध्ये होत्या. मी किचनमध्ये गेलो आणि म्हणालो, काकू तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा. काकू म्हणाल्या, बरं झालं तू आलास. एवढं बोलून काकू वेफरची पॅकेटे उचलायला खाली वाकल्या आणि त्यांचा सुंदर चेहरा माझ्या जवळ होऊन दिसला. ते पाहून माझी भावना दाटून येऊ लागली. काकूने नजर वर टाकली आणि माझ्याकडे बघून स्माईल केली. रोहन काम कर, आता नंतर दाखवते तुला काय बघायचं आहे ते, असं बोलून ते असल्या. मी तर खूपच घाबरलो. काकू असं का बोलल्या की नंतर मी दाखवते? मी विचार करत स्तब्ध उभा राहिलो. माझी भावना दाटून आली होती. तेवढ्यात काकू तिकडे आल्या आणि म्हणाल्या, अरे बघतोस काय, या प्लेटमध्ये सगळ्यांना दे. मी हो म्हणत किचनमध्ये बाहेर गेलो, पण काकूंचं लक्ष माझ्याकडे होतं. बघता बघता आता सर्व शेजारी जेवण करून निघून गेले, पण मी काकूकडे गेलो आणि मी पण जातो असं म्हणालो. काकूंनी मला सांगितलं की जेवण करून मग जा आणि तेव्हाची गोष्ट आठवण करून दिली. मी सोप्यावर जाऊन बसलो. काकूंनी आवरावर करायला सुरुवात केली. सर्व काम आटपून आम्ही जेवायला बसलो. जेवताना माझंच लक्ष काकूंवर गेलं होतं. मी जेवत काकूंना बघतो हे त्यांना कळालं. काकू माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागल्या. अरे रोहन, जेवण कर, आता बस झालं मला बघणं. मी जेवून उठलो, पण काकूंचं लक्ष माझ्याकडे होतं. मी घरी जायला निघालो. इतक्यात काकूंनी मागून आवाज दिला, अरे थांब जरा, तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी थांबलो. ठीक आहे बोल. मी सोप्यावर बसलो आणि काकू जेवण संपून रियाला झोपवायला गेल्या. मी काकूंना इशारा करून बाथरूमकडे गेलो. थोड्या वेळाने मी बाथरूममध्ये बाहेर येऊन सोप्यावर बसलो. जवळजवळ अर्धा पाऊण तासाने काकू रियाला झोपून बेडरूमच्या बाहेर आल्या आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. काकूचं लक्ष माझ्यावर होतं. काकू म्हणाल्या, बोल आता. मी म्हणालो, काकू काय म्हणाल्या? मन भरलं का मला बघून? नसेल तर सांग. मी आता घाबरलो. मला वाटलं माझं बघणं काकूंना आवडत नाही की काय. मी म्हणालो, अगं नाही काकू, असं काही नाही. काकू माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होत्या. काकू म्हणाल्या, खरंच सांग, काय बघतोस तू माझ्यात? लाजू नको, खरंच सांग. मी काही बोलूच नाही. काकू म्हणाल्या, अरे काय रोहन, तुला काय वाटतं का? काकूंनी खोटा राग करून मला बोललं, तू अशा नजरेने बघतोस मला? अरे तुझं वय किती, काहीतरी भान ठेव. काकू माझ्यावर रागाने चिडल्या, पण राग खोटा होता हे मला माहीत नव्हतं. मी सॉरी म्हणत मान खाली करून सोप्यावर बसलो. यापुढे नाही होणार असं मी घाबरून बोललो. तसं काकू येऊन माझ्या बाजूला बसल्या आणि माझा हात पकडून म्हणाल्या, अरे रोहन, मला खरं बोल, मी तुला आवडते का? मी हो म्हणालो. तू घाबरतोस का? मी खुलून बोललो. काकू मला तुम्ही फार आवडता, तुमच्या मिठीत येण्याचं मन करतंय. काकू बसले आणि मला पप्पी दिली. मी लगेच काकूंना मिठी मारली. काकूने मला लांब केलं. मी म्हणालो, काकू काय झालं? त्या माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागल्या. रोहन, कुणाला सांगू नकोस प्लीज. मला माझ्या मनातील दुःख किती दिवसांपासून कोणाला तरी सांगायचे आहे. माझं मन मोकळं करायचं आहे, पण मला असा जवळचा माणूस कोणी भेटलाच नाही. पण आता असं वाटतं की मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करू शकते. मी म्हणालो, काकू तू बिनधास्त माझ्यासमोर तुझं दुःख सांगू शकतेस. मी कोणाला काही सांगणार नाही. मग काकू म्हणू लागल्या,
माझ्या लग्नाला कित्येक वर्ष झाली. लग्नाच्या सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं. तुझे काका मला खूप खुश ठेवायचे, पण जेव्हा मला मुलगी झाली तेव्हापासून तुझे काका माझ्याजवळ येत नाहीत आणि मला खुश ठेवत नाहीत. मी माझ्या भावना मनातल्या मनात दाबून ठेवते. माझं दुःख कोणालाही सांगत नाही. आता तुझ्या काकांमध्ये पहिल्यासारखी ताकद राहिली नाही. ते आता कमजोर झाले आहेत. पण मी एक स्त्री आहे. माझ्यासुद्धा भावना आहेत. मला सुद्धा सुखाने जगण्याचा अधिकार आहे. मी म्हणालो, अगं काकू, तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे ना. तुला काही गरज लागली तर मला सांग. मी तुझे सर्व काम करेल. त्यानंतर काकू माझा हात तिच्या हातात घेतला. काकूंचा झालेला स्पर्श मला एक वेगळाच अनुभव देत होता. मी तिच्या डोळ्यात बघत होतो आणि ती माझ्या डोळ्यात बघत होती. असेच काही मिनिटे निघून गेली. मला काय करावे काही सुचत नव्हते. त्यानंतर मी तिच्या गालावर हळूच हात फिरवला. ती शारली. तिचे श्वास वेगात वाढायला लागले. मी तिच्या गालाला स्पर्श करू लागलो. तिचे एकदम गोरे गाल मुलायम होते आणि मला एकदम असे नरम नरम लागत होते. तिचे डोळे बंद केले. आता ती सुद्धा मला प्रतिसाद देऊ लागली. तिलाही खूप दिवसांपासून हे सर्व सुख मिळणार होते, म्हणून ती अधिकच शारत गेली. एका हाताने तिच्या हाताला स्पर्श करू लागलो. ती प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागली. हा खेळ 10 मिनिटं चालला. काकू माझ्या डोळ्यामध्ये बघून मला म्हणू लागली, रोहन, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? आजपर्यंत तू कोणत्याही स्त्रीच्या इतक्या जवळ गेला आहेस का? मी म्हणालो, नाही. आजपर्यंत मी कोणत्याही स्त्रीच्या इतक्या जवळ गेलो नाही आणि मला आजपर्यंत कोणतीही गर्लफ्रेंड नाही. आज तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा माझ्या इतक्या जवळ आल्या. आता काकू एकदम प्रभावित झाल्या होत्या. मी जे काही बोलेल ते काकू करायला तयार होत्या. पण मी काकूंना सुंदर वेळेचा अनुभव देण्याच्या आधीच घराची कडी वाजली आणि दोघं घाबरलो. मी काकूंना विचारलं, आता कोण असेल? काकू दचकून म्हणाल्या, काका असतील. चल उठ आणि तयार हो. काकू तयार होऊन दरवाजा उघडला. बघतो तर दरवाजा बाहेर काका उभे होते. मी तर खूपच घाबरलो. काकूने सांगितलं होते काका 7-8 दिवस येणार नाही, पण आता कसं काय आले? काका म्हणाले, अरे रोहन, तू इथे काय करत आहेस? मी म्हणालो, अरे काका, रियाचा वाढदिवस होता ना, म्हणून मदत करायला आलो होतो. काकूने मला जेवायलाही घरी बोलावलं होतं. काका म्हणाले, छान छान, जेवलास का तू? मी म्हणालो, हो काका, मी जेवलो आणि तोंडाने गोड केलं. काका म्हणाले, म्हणजे? मी म्हणालो, तोंड गोड म्हणजे केक खाल्ला. एवढं बोलून मी काकूंकडे बघितलं आणि हलकी स्माईल देऊन डोळा मारला. काकूंना घाम फुटला होता. मी काकांना बोललो, काका चला मी येतो. एवढं बोलून मी दरवाजाच्या बाहेर पुढे उभा राहून काकूंकडे बघितलं. काकूंनी इशारा केला, तू चल, मी पुढे कॉल करते. हे ऐकून माझा जीवात जीव आला. मी माझ्या घरी गेलो. माझी भावना दाटून आली होती. मी काय करू काय नको हे मला कळेना. मी घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. काकू लगेच येतील या आशेने जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला. काकू येत नव्हत्या. मी दरवाजा बंद केला आणि सोफ्यावर बसून विचार करू लागलो. माझी अवस्था खूपच विकट होत चालली होती आणि काकू तिकडे काकांना जेवण वाढत होत्या. मला आता राहवत नव्हतं. मी काकूंना फोन केला. त्यांनी माझा फोन कट करून सायलेंटवर केला. मी आता नाराज झालो. मला वाटलं काकूंना भेटण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. तिकडे काकूंनी अवस्था बिकट झाली होती. काकूंना पुन्हा काही करून मला भेटायचं होतं. इतक्यात काकूंना टेबलावर पडलेला केकाचा डब्बा दिसला. काकू मनातून खुश झाल्या आणि बोलल्या, अरे बापरे, हा डब्बा इथेच सोडून गेला. काकू म्हणाल्या, अरे अहो, मी रोहनला डब्बा देऊन येते. काकू भरभरात चप्पल घालून माझ्या घरी आल्या. मी त्यांची वाट बघत सोफ्यावर बसून काकूंच्या आठवणीत बसलो होतो. इतक्यात काकूंनी दरवाजा वाजवला. मला माहीत होतं काकू असतील. मी तसा दरवाजा उघडला. काकूंना बघून माझ्या मनात एक वेगळाच प्रभाव आला. काकूंनी आत येऊन दरवाजा बंद केला. माझी अवस्था बघून काकू एकदम प्रभावित झाल्या. मग मी काकूंना बघून पापे द्यायला लागलो. तेवढ्यात काकू मला बाजूला केलं. काकू म्हणाल्या, रोहन थांब जरा, धीर धर. यांना झोपून मी तुझ्या घरी येते. तोपर्यंत जागा राहा आणि दरवाजा उघडा ठेव. मी म्हणालो, अगं पण आता काय करू? त्या म्हणाल्या, मी येते. एवढं बोलून काकू निघून गेल्या. घरी गेल्यावर काका म्हणाले, अहो, तुम्हाला जेवायला वाढू का? हो काका म्हणाले, हो लवकर वाढ. काकू किचनमध्ये जाऊन काकांना ताट भरून जेवण वाढून आल्या. काका जेवायला बसले. काकू काकांना बोलल्या, अहो तुम्ही जेवा, मी फ्रेश होऊन येते. काकाचं जेवण झालं होतं. काकांना एक घाणेरडी सवय होती, जेवून सिगरेट ओढायची. काका बाल्कनीत उभे राहून सिगरेट ओढत होते. काकूने बघून बेडरूममध्ये गेल्या आणि दरवाजा आतून बंद केला. रिया झोपली होती. काकू आरशासमोर उभ्या राहिल्या. आज रोहन वेडा होणार होता आणि माझी पण इच्छा आज पूर्ण होईल असं बोलून काकू हसल्या आणि लाजल्या. कारण 10-12 वर्षापूर्वी काकांनी काकूला सुंदर अनुभव दिला नव्हता. थोड्या वेळाने काका आले. त्या आणि झोपले. काकू वाट बघू लागल्या. काका झोपले की 25 मिनिटांनी घोराला लागले. काकूंना वाटलं आता रस्ता मोकळा झाला. काकू हळूच उठून बाहेर जाताच काकाचा फोन वाजला. काकूंनी कपाळाला हात मारला आणि खाटेवर झोपल्या. काकांचा डोळा उघडला. काकांनी फोन उचलला. ते झटकन उठून बसले. काकू घाबरल्या. काकू म्हणाले, काय झालं हो काका? म्हणाले, काही नाही, मित्राचा ॲक्सिडेंट झाला. काकू म्हणाले, असं कसं? काका म्हणाले, काही नाही, पिऊन गाडी चालवत असतील. मी जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये, तू झोप आणि हो दरवाजा लावून घे, मी सकाळी परत येईन.
हे ऐकून काकू खुश झाल्या. काकूने काकांचे कपडे घालून दिले. काका कपडे घालून निघाले. आता काकूंना रान मोकळे झालं. काकू फोन घेऊन बाल्कनीत आल्या. काकांना सोसायटीच्या बाहेर जाताच काकूने मला कॉल केला, रोहन घरी ये लवकर, आणि हो तुझं घर लावून ये. हे ऐकून मी लगेच घर बंद करून काकूंकडे आलो. काकूने दरवाजा उघडाच ठेवला होता. मी लगेच आत आलो आणि काकूंना मिठी मारली. काकू म्हणाली, अरे हो, आधी रिया झोपली का बघून येते, तू बस मी येते. काकू बेडरूममध्ये गेल्या आणि रियाला झोपलेले बघून काकूंनी दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला आता काय करू नको असे झाले होते. काकू मला मिठी मारली आणि पप्पी द्यायला लागली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. काकू उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय? तितका दरवाजा वाजल्याचा आवाज आला. काकू म्हणाल्या, बहुतेक रिया झोपेतून जागी झाली असेल. काकूने दरवाजा उघडला आणि मी खोलीत बसून लपून बसलो. कारण रियाने जर मला इथे पाहिले आणि तिने काकाला सांगितले तर माझे खरं नाही. रियाला तहान लागली होती. काकू तिला किचनमध्ये घेऊन गेली आणि रियाला पाणी पाजले व तिला तिच्या रूममध्ये झोपी घालून परत आली. तोपर्यंत मी काकूची वाट पाहत होतो. त्यानंतर काकूने रूमचा दरवाजा आतून हळुवारपणे लावला. त्या आवाजाने संपूर्ण खोलीत एक वेगळी शांतता पसरली. मंद प्रकाशात फक्त दीपकची ज्योत डोलत होती. त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच चमक होती. जणू काही चांदणं उतरलं होतं. त्यांच्या त्वचेवर ती चमक मी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. हळुवार हाताने काकूने आपले केस मोकळे केले. त्यांच्या त्या काळसर रेशमी केसांतून उठणारा सुगंध हवेत मिसळला. तो जणू मोगरा जाई आणि एखाद्या अनोळखी स्त्रीच्या फुलांचा मिलाप होता. तो सुगंध माझ्या इंद्रियावर छावला. माझे मन वेडावून गेले. मग काकूने माझा हात हातात घेतला. त्यांच्या बोटांचा हलका स्पर्श जाणवताच माझ्या अंगातून विजेची किरण पसरल्यासारखे झाले. अंगावर रोमांच उभे राहिले. तो स्पर्श म्हणजे कोमल स्पंदन होतं. जणू कोणी विणा छेडली होती. काकूने आपला हात एक माझ्या गालावर ठेवला. त्यांच्या हाताच्या तळव्याची ऊब माझ्या त्वचेवर उतरत होती. माझे डोळे आपोआप मिटले. मनात नको असलेल्या सगळ्या विचारांची विश्रांती घेतली. फक्त तो क्षण होता. फक्त ती स्पर्शाची ओढ होती. माझ्या मनात आता एक नवी भावना उठत होती. ती फक्त भीती आणि आकर्षणाची, मिलापाची. मी स्वतःवर ताबा हरून गेलो होतो. माझ्या हाताने हळुवारपणे मी त्याची हनुवटी धरली. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात रुतले. त्यांच्या डोळ्यात काहीतरी विचारण्याची, देण्याची, बेफाम होण्याची भाषा होती. मी हळूच माझे ओठ काकूंच्या गालावर टेकवले. ते स्पर्श असू अलगद अगदी फुलपाखराच्या पंखासारखे होते. त्यांनी श्वास रोखला. ते क्षणभर थिजून गेले. मग त्यांचे संपूर्ण शरीर हलकेच थरथरले. जणू एखाद्या प्रेमगीताची पहिली सुरेल सरगम. त्यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या ओठावर एक हलकी ओलावलेली हास्यरेखा खेळू लागली. त्या स्पर्शाने वेळ थबकली. खोलीत फक्त दोन श्वासांची साथ घुमत होती, एकमेकांत गुंतलेली, एकमेकांसाठी तळमळणारी. त्यानंतर मी आणि काकू एका सुखाच्या सागरात बुडून गेलो. काही वेळानंतर काकूच्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच रोहन, आज मला तू जीवनातील अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुमच्यासारखी सुंदर काकू आल्यावर मलाही आता कसले स्वीकार नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. कारण खरंच तुमच्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच काकू, मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी काकू मिळाली. मित्रांनो, त्या रात्री काकूसोबत घालवलेला सुंदर वेळेचा अनुभव माझ्या मनात कोरला गेला. पण त्या रात्रीनंतर काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली, ज्याने माझं आयुष्य बदलून गेलं. मी त्या रात्री माझ्या फ्लॅटवर परतलो. सकाळचे 4:30 वाजले होते. सूरज बाहेर आला तयार होतो आणि माझं मन अजूनही काकूंच्या आठवणीत रमणा झालं होतं. पण त्या क्षणापासून माझ्या आयुष्यात एक रहस्यमय वन लागलेलं असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. काल रात्री अविस्मरणीय होती. पुन्हा भेटूया ना. पण काकूंकडे काही रिप्लाय आला नाही. मी थोडा अस्वस्थ झालो, पण विचार केला कदाचित काका घरी आले असतील म्हणून त्या मेसेज बघायला वेळ मिळाला असेल. मी फोन बाजूला ठेवला आणि वेळ मिटून त्या सुंदर वेळेच्या अनुभवाची आठवणीमध्ये हरून गेलो. सकाळी 9 वाजता माझी झोप मोडली. माझ्या फोनची रिंग वाजत होती. मी डोळे चोळत फोन उचलला. समोरून काकूंचा आवाज आला, पण त्या घाबरलेल्या वाटत होत्या. रोहन, तू घरीच आहेस ना? कृपया सांग, तू कुठे आहेस? काकूंच्या आवाजात एक भीती जी मला कधीच ऐकायला मिळाली नव्हती. काय घडलंय? काकांचा फोन बंद आहे आणि ते सकाळी परत आलेच नाही. मी त्यांच्या मित्राला फोन केला ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता, पण त्याने सांगितलं की त्याला काही झालं नाही आणि काहीही हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेच नव्हते. माझ्या पोटात गोळा आला. काय, काका हॉस्पिटलला गेले नव्हते? मग रात्री कुठे गेले? मी काकूंना शांत करायचा प्रयत्न केला. काकू, घाबरू नका. कदाचित काकांचा फोन डिस्चार्ज झाला असेल. तुम्ही पोलिसांना फोन केलात का? काकू म्हणाल्या, नाही, अजून केला नाही, पण मला भीती वाटते. रोहन, तू येशील का इथे? मला एकटीने कसं तरी होत आहे. मी लगेच तयार झालो आणि काकूंच्या घरी पोहोचलो. काकू दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यांचा चेहरा पांढरा पडत चालला होता. रिया अजूनही झोपली होती. त्यामुळे काकूने मला हॉलमध्ये बसवलं. काकूने सांगितलं, काल रात्री
काकांनी मला सांगितलं होतं की त्यांचा मित्र रवी हॉस्पिटलमध्ये आहे, पण मी आज सकाळी रवीला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं की त्यांचा ॲक्सिडेंट झालाच नाही आणि काकाने त्याला रात्री फोनही केला नव्हता. मी विचारात पडलो, काका खोटं का बोलले आणि ते कुठे गेले? मी काकूंना विचारलं. काकांचा फोन ट्राय करायचा का? कदाचित त्यांचं लोकेशन मिळेल. काकूंनी होकार दिला आणि आम्ही काकांचा फोन ट्राय करायचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता आणि लोकेशन मिळणं कठीण झालं. माझ्या मनात शंका येऊ लागली, काहीतरी गडबड आहे. काकूंनी मला सांगितलं की काकांचं काही दिवसांपासून वागणं विचित्र होतं. ते उशिरा घरी यायचे आणि कुणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलायचे आणि कधीकधी त्यांच्या कपड्यांना एक विचित्र वास यायचा, जसं काही केमिकल. मी काकूंना विचारलं, काकू काकांशी कुणाशी दुश्मनी होती का? काकूंनी माझ्याकडे शांतपणे पाहिलं आणि मग त्यांचा आवाज अगदी मंद झाला. रोहन, काकांची कुणाशी दुश्मनी होती की नाही हे मला माहीत नाही, पण गेल्या काही दिवसापासून ते सतत कुणाच्या तरी भीतीत होते. मी त्यांच्याजवळ सरकलो. त्यांच्या डोळ्यात काळजी होती आणि माझ्या मनात कालच्या रात्रीच्या आठवणींचं वादळ. पण त्या क्षणी त्या आठवणींपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला जास्त जाणवत होती. मी हळू आवाजात म्हणालो, काकू तुम्ही घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे. त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला. त्या स्पर्शात कालच्या रात्रीची जवळी नव्हती, तर एका असहाय्य मनाला मिळालेला आधार होता. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या, रोहन, काल रात्री जे घडलं त्यानंतर मला वाटलं होतं की कदाचित माझं आयुष्य बदलणार आहे, पण आता मला भीती वाटते की त्या रात्रीने आपल्याला एका अशा रहस्यात ओढलं आहे ज्यातून बाहेर पडणं सोपं नाही. मी काही बोलणार इतक्यात वरच्या मजल्यावरून अचानक रियाच्या खोलीचा दरवाजा जोरात आपडल्याचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकून वर पाहू लागलो. रिया अजून झोपलेली असायला हवी होती. काकू घाईने उठल्या आणि जिन्याकडे धावल्या. मी त्यांच्या मागे गेलो. रियाच्या खोलीचा दरवाजा उघडा होता, पण आत रिया नव्हती. पलंगावर तिची चादर विस्कटलेली होती आणि खिडकी पूर्ण उघडी होती. माझ्या अंगावर काटा आला. काकू ओरडल्या, रिया, पण उत्तर आलं नाही. तेवढ्यात माझ्या नजरेस खिडकीजवळ पडलेला एक छोटासा कागद दिसला. मी तो उचलला. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, ज्याच्यावर विश्वास ठेवतेस त्याच्यापासून सावध राहा. काकूंच्या हातातून तो कागद खाली पडला. त्या थरथर म्हणाल्या, हे काकांचं अक्षर आहे. माझ्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. काका बेपत्ता झाले नव्हते. कदाचित त्यांनी स्वतःचं हे सगळं सुरू केलं होतं. मी लगेच खाली आलो आणि काकांच्या टेबलावरती कागदपत्र तपासू लागलो. एका फाईलच्या आत मला एक जुनं व्हिजिटिंग कार्ड सापडलं. त्यावर एका गोदामाचा पत्ता होता. त्याच्या मागे लाल शाईने लिहिलं होतं, रात्री 12 वाजता एकटाचे. काकू माझ्या शेजारी उभ्या होत्या. त्यांनी ते कार्ड पाहिलं आणि अचानक माझा हात घट्ट पकडला. रोहन, त्या पत्त्यावर आपण जाणार नाही. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, पण काका तिथे असतील तर? त्या काही क्षण गप्प राहिल्या. मग त्यांच्या डोळ्यात एकच वेगळाच निर्धार दिसला. मग आपण जाऊ, पण एकटे नाही. आम्ही पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या क्षणी माझ्या फोनवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. पोलिसांकडे गेलात तर रिया कायमची गायब होईल. माझ्या हातातून फोन जवळजवळ सुटला. काकूंनी मेसेज वाचला आणि त्यांचा चेहरा पांढरा पडला. त्या माझ्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाल्या, रोहन, मला रियाला काही होऊ द्यायचं नाही. मी त्यांच्यावर हातावर हात ठेवत म्हणालो, काहीही झालं तरी मी तिला परत आणेन. संध्याकाळ झाली. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. प्रत्येक आवाज संशयास्पद वाटत होता. रात्री 11:30च्या सुमारास काकू माझ्यासमोर आल्या. त्यांच्या हातात काकांची एक जुनी डायरी होती. त्यांनी ती माझ्या हातात देत म्हणाल्या, ही डायरी मला आज कपाटाच्या मागे सापडली. मी पहिलं पान उघडलं. त्यात काकांनी अनेक तारखा, काही कोड लिहिले होते. शेवटच्या पानावर मात्र माझं नाव होतं. रोहन. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याखाली लिहिलं होतं, तो मुलगा जितका निरागस दिसतो तितका नाही, पण कदाचित त्याच्यामुळे सत्य बाहेर येईल. मी काकूंकडे पाहिलं. त्या माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते. रोहन, काकांना तुझ्याबद्दल आधीपासून काय माहीत होतं? मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. आम्ही खिडकीतून पाहिलं. काळ्या रंगाची एक गाडी घरासमोर उभी होती. तिच्यातून एक माणूस उतरला. त्याने घराकडे पाहिलं आणि मग थेट आमच्या खिडकीकडे पाहून हसला. काकूंनी माझा हात घट्ट पकडला. काही क्षणांनी घराची बेल वाजली. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा. आम्ही दोघेही निश्चल उभे होतो. अचानक बेल थांबली आणि दाराखालून एक लिफाफा आत सरकला. मी तो उचलला. आत एक फोटो होता. फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोत काका नव्हते आणि त्यांच्या शेजारी रिया उभी होती. पण फोटो आजचा नव्हता. फोटोच्या मागे तारीख होती, 2 दिवसापूर्वीची. म्हणजे रिया त्या दिवशी घरातून बाहेर गेली होती आणि काकांना तिच्याबद्दल सगळं माहीत होतं. मी काकूकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या कुजबुजल्या, रोहन, मग काका बेपत्ता नाहीत. मी फोटो उलटा केला. त्यामागे शेवटचं वाक्य लिहिलं होतं, उद्या मध्यरात्री तुला सत्य कळेल, पण त्याआधी तुला ठरवावं लागेल की तू काकूला वाचवणार की स्वतःला. त्या क्षणी मला जाणवलं, ही फक्त काकांच्या बेपत्ता होण्याची गोष्ट नव्हती. कुणीतरी आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होतं आणि सगळ्यात मोठं रहस्य अजून उघडायचं बाकी होतं. मी तो फोटो हातात धरून काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांच्या हाताची पकड माझ्या हातावर अधिक घट्ट होत होती. मी शांतपणे म्हणालो, काकू, आपण घाबरायचं नाही. कोणीतरी आपल्याला घाबरवून आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचा प्रयत्न करत आहे.
काकूंनी माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं, पण रोहन, तुला काकांच्या डायरीत तुझं नाव का सापडलं? माझ्याकडे त्यांचं उत्तर नव्हतं. मी पुन्हा डायरी उघडली. शेवटच्या पानाला कडेला एका छोटासा नंबर लिहिलेला दिसला. नंबरच्या खाली फक्त 3 शब्द होते, जुनं स्टेशन, मध्यरात्र. तेवढ्यात माझा फोन पुन्हा वाजला. अनोळखी नंबर होता. मी कॉल उचलण्याचा पण समोरून काहीच बोललं गेलं नाही. फक्त दूरवरून रेल्वेचा आवाज ऐकू येत होता. अचानक एका पुरुषाचा दबक्या आवाजात शब्द कानावर पडला, रोहन, काकूवर विश्वास ठेवू नकोस. माझ्या अंगावर शहारा आला. तू कोण आहेस? मी ओरडलो, पण कॉल कट झाला नाही. काकूंनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मी काही क्षण सत्य लपवण्याचा विचार केला, पण शेवटी त्यांनी सगळं सांगितलं. ते ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला. त्या काही क्षण गप्पा राहिल्या आणि मग म्हणाल्या, हा आवाज मी आधी ऐकला आहे. मी दचकून विचारलं, कुठे? त्या म्हणाल्या, काकांच्या ऑफिसमध्ये. काही महिन्यापूर्वी. आता सगळं आणखी गुंतागुंतीचं झालं होतं. आम्ही मध्यरात्री जुन्या स्टेशनकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोचलो तेव्हा स्टेशन जवळजवळ ओसरलेलं पडलं होतं. मंद पिवळ्या दिवाखाली प्लॅटफॉर्मवर फक्त आमच्या सावल्या दिसत होत्या. अचानक दूरच्या बाकावर कोणीतरी बसलेलं दिसलं. आम्ही सावधपणे पुढे गेलो. जवळ गेल्यावर माझ्या हृदयाची धडधड वाढली. तो काका होता. चेहऱ्यावर थकवा, कपड्यावर धूळ आणि डोळ्यात एक विचित्र घाई. काकूंनी त्यांना पाहताच धावत जाऊन विचारलं, तुम्ही कुठे होता? आम्ही किती घाबरलो होतो, पण काकांना त्यांना थांबवत माझ्याकडे पाहिलं. रोहन, माझ्याकडे वेळ कमी आहे. माझं म्हणणं नीट ऐक. मी त्यांच्याजवळ गेलो. काका कुजबुजले. तुला वाटतंय की मी गायब झालो होतो, पण खरं तर मी कुणापासून लपलो होतो. मी विचारलं, कुणापासून? त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाले, ज्याच्यावर तू सगळ्यात जास्त विश्वास ठेवतोस त्याच्यापासून. माझ्या मनात अचानक काकूंचा विचार आला. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या माझ्याकडेच पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात वेदना होती. काका पुढे म्हणाले, रोहन, तुला काल रात्री जे घडलं त्याबद्दल मला सगळं माहीत होतं. आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. काकूंनी घाबरून काकांकडे पाहिलं. काका मात्र शांत होते. मी तुला दोष देण्यासाठी आलो नाही, कारण कालची रात्र हा फक्त योगायोग नव्हता. कोणीतरी जाणून बुजून तुला काकूच्या जवळ आणलं. मी थरथरत विचारलं, पण काका? काकांनी त्यांच्या खिशातून एक छोटी पेनड्राईव्ह काढली. यात त्या माणसाचा पुरावा आहे. तेवढ्याच स्टेशनच्या दुसऱ्या टोकाला अचानक दिवे बंद झाले. अंधार पसरला. पुढच्या क्षणी धावण्याचा आवाज आला. काकांनी पेनड्राईव्ह माझ्या हातात कोंबली आणि ओरडले, पळा! आम्ही तिघेही प्लॅटफॉर्मवरून धावू लागलो. मागून कोणीतरी आमचा पाठलाग करत होतं. अचानक काकूंचा हात माझ्या हातातून सुटला. मी मागे वळून पाहिलं तर त्या तिथे नव्हत्या. काकू! मी जोरात ओरडलो. कुठूनच उत्तर आलं नाही. माझ्या फोनवर एक मेसेज आला, तुला सत्य हवं होतं ना? आता एकटाच आहे. मेसेजसोबत एक फोटो होता. त्या फोटोत काकू एका बंद खोलीत बसलेल्या दिसत होत्या. पण फोटो पाहताच माझ्या लक्षात एक भयंकर गोष्ट आली. काकूंच्या मागच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळात वेळ होती रात्री 12:15 आणि तो फोटो काढला गेला होता. काल रात्री म्हणजे काकूंच्या आयुष्यातलं सर्वात मोठं रहस्य अजून माझ्यासमोर उघडायचं बाकी होतं. त्या फोटोवरची वेळ पाहून माझ्या डोक्यात विचाराचं वादळ उठलं. काल रात्री 12:15 काकू बंद खोलीत होत्या, तर मग माझ्यासोबत त्या रात्री कोण होतं? मी हातातील पेनड्राईव्ह घट्ट पकडली आणि आजूबाजूला पाहिलं. स्टेशन पूर्णपणे शांत झालं होतं. काकू काही क्षणापूर्वी माझ्यासोबत असलेले काका आणि काकू दोघेही अचानक गायब झाले होते. तेवढ्यात माझ्या फोनवर पुन्हा मेसेज आला, तुझ्याकडे असलेली पेनड्राईव्ह घेऊन जुन्या मिलच्या मागच्या गोदामात ये. एकटाच. माझ्या मनात भीती होती, पण त्याहून मोठी चिंता काकूची होती. मी सावधपणे त्या पत्त्यावर पोचलो. गोदामाचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत काळोख होता. मी फोनची फ्लॅशलाईट सुरू केली. भिंतीवर जुन्या मशिनरीच्या सावल्या हलत होत्या. अचानक कुठेतरी लोखंड पडल्याचा आवाज झाला. मी दचकून मागे ओढलो. कोण आहे? माझ्या आवाजाचा प्रतिध्वनी संपूर्ण गोदामात घुमला. त्याच क्षणी अंधारातून काकांचा आवाज आला, रोहन, पेनड्राईव्ह घेऊन आलास? मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. काका माझ्यासमोर उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर कालच्या घाईपेक्षा वेगळाच भाव होता. जणू ते काहीतरी लपवत होते. मी त्यांना विचारलं, काकू कुठे आहेत? काका शांतपणे म्हणाले, त्या सुरक्षित आहेत. मग त्यांना भेटू द्या. काका काहीच बोलले नाहीत. मी पेनड्राईव्ह पुढे करत म्हणालो, आधी हे घ्या. काकांनी हात पुढे केला, पण त्याच क्षणी मागून एक स्त्रीचा आवाज आला, रोहन, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. तो आवाज काकूंचा होता. मी वळून पाहिलं. गोदामाच्या मागच्या लोखंडी जिन्याजवळ काकू उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक फाईल होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू होते. मी त्यांच्याकडे धावत गेलो. काकू, तुम्ही ठीक आहात? त्यांनी मान हलवली. मग त्यांनी माझ्याकडे पाहत एक वाक्य म्हटलं, रोहन, तुला जे सांगितलं जातंय त्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण या सगळ्या खेळाचा खरा सूत्रधार अजून आपल्यासमोर आलेला नाही. मी काकांकडे पाहिलं. काका काही बोलत नव्हते. काकूंनी फाईल माझ्या हातात दिली. त्यात अनेक फोटो होते, काकांचे, माझे, काकूंचे आणि रियाचे. पण शेवटचा फोटोने माझ्या अंगावर काटा आला. त्या फोटोमध्ये मी स्वतः होतो आणि त्या फोटो काढला गेला होता माझ्या फ्लॅटच्या खिडकीतून. म्हणजे कुणीतरी बराच काळ माझ्यावर नजर ठेवून होतं. मी काकूंना विचारलं, हे सगळं कोण करतंय? त्या म्हणाल्या, ज्याच्याकडे ही पेनड्राईव्ह पोचू नये म्हणून तो इतका मोठा खेळ सुरू आहे. अचानक गोदामाच्या बाहेर गाडीचा आवाज आला. काकांनी घाईने दिवे बंद केले. आम्ही तिघेही अंधारात उभे राहिलो.
बाहेरून 2 माणसाचे आवाज ऐकू येत होते. पेनड्राईव्ह त्यांच्याकडे आहे. दुसरा आवाज म्हणाला, मग आज रात्री रोहन जिवंत बाहेर जाऊ नये. माझ्या अंगावर काटा आला. काकूंनी माझा हात धरला. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात भीतीसोबत एक खोल आपुलकी होती. त्यांनी कुजबुजत सांगितलं, काही झालं तरी माझा हात सोडू नकोस. मी त्यांचा हात घट्ट पकडला. काही क्षणांनी गोदामाचा दरवाजा जोरात उघडला. 2 सावल्या आत आल्या. काकांनी मला मागच्या बाजूला असलेल्या अरुंद मार्गाकडे ढकललं. रोहन, काकूंना घेऊन मागच्या दरवाजातून बाहेर जा. आम्ही धावत सुटलो. काही अंतरावर गेल्यावर काकू अचानक थांबल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, रोहन, मला तुला एक सत्य सांगायचं आहे. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. काय? त्या काही क्षणी गप्प राहिल्या. मग त्यांच्या ओठातून शब्द बाहेर पडले. तुझी आणि माझी भेट योगायोग नव्हती. मी हादरलो. म्हणजे? त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाल्या, तू या घरात येण्याआधीपासूनच मला तुझ्याबद्दल माहिती होती. माझ्या हातातून पेनड्राईव्ह खाली पडला. मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिलो. पण त्याआधीच दूरवरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. काकूंनी माझा हात सोडला आणि फक्त एवढंच म्हणाला, आता तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुझा निर्णय आहे. मी काही बोलण्याआधीच मागून काकांचा आवाज आला, रोहन, तिच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण ती जी दिसते ती खरी काकू नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली. एकाच क्षणी माझ्यासमोर 2 सत्य उभी होती आणि त्यापैकी एक माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणार होतं. काकांचं ते वाक्य ऐकून माझ्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले. माझ्या समोर उभी असलेली काकू माझ्याकडे शांतपणे पाहत होती. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळीच वेदना होती. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, रोहन, सगळं ऐकण्याआधी माझ्यावर निर्णय देऊ नकोस. त्यांच्या हाताचा तो परिचित स्पर्श जाणवताच माझ्या मनात कालच्या रात्रीच्या आठवणी पुन्हा जागे झाल्या. पण यावेळी त्या आठवणीसोबत एक प्रश्नही होता. मी ज्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला ती व्यक्ती खरंच कोण होती? काकू माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, तुझंशी माझं नातं कदाचित चुकीच्या नावाने सुरू झालं असेल, पण माझ्या मनात जे काही निर्माण झालं ते खोटं नव्हतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकले. मी काही क्षण गप्प राहिलो आणि मग म्हणालो, मग मला सगळं खरं सांग. त्या माझ्या जवळ आल्या. त्यांच्या आवाजात थरथर होती. रोहन, तुझी भेट मी मुद्दाम घडवून आणली होती, पण तुला माझ्या आयुष्यात ठेवण्यामागचा हेतू बदलला. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. कसा? त्या हळूच म्हणाल्या, सुरुवातीला तू माझ्यासाठी फक्त एका योजनेचा भाग होतास, पण नंतर तू माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात जवळचा माणूस बनलास. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात विचित्र भावना निर्माण झाली. एवढ्यात काका आमच्याजवळ आले आणि म्हणाले, तुला अजून एक सत्य माहिती नाही. त्यांनी खिशातून एक जुना फोटो काढला. फोटोमध्ये माझे वडील, काका आणि एक अनोळखी व्यक्ती उभी होती. मी फोटो पाहताच तिजलो. काका म्हणाले, तुझ्या वडिलांच्या गायब होण्याचं रहस्य आणि या सगळ्या प्रकरणाचा संबंध आहे. माझ्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. काकूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. रोहन, तू एकटा नाहीस, त्या शांतपणे म्हणाल्या. मी त्याच्या हातावर माझा हात ठेवला त्या क्षणी आमच्यात कोणताही उतावळेपणा नव्हता, फक्त एकमेकावरचा विश्वास आणि मनात दडवलेली भावना होती. काकूंनी हळू आवाजात विचारलं, जर उद्या तुला कळलं की मी तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवलं होतं, तरी तू माझ्यावर विश्वास ठेवशील? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सत्य कितीही कठीण असलं तरी ते आधी तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी माझ्या हातावर डोकं टेकवलं. त्या क्षणी बाहेरचा गोंधळ जणू दूर गेला होता. पण अचानक काकांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलताच समोरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं, तुम्ही दोघे एकत्र आहात हे आम्हाला माहीत आहे. काकांचा चेहरा बदलला. त्यांनी फोन माझ्या हातात दिला. स्क्रीनवर एक फोटो होता. मी आणि काकू काही क्षणापूर्वी एकमेकांच्या जवळ उभे असतानाचा. म्हणजे कोणीतरी अजूनही आमच्यावर नजर ठेवून होतं. काकूंनी माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, रोहन, आता प्रेमापेक्षा मोठी परीक्षा आपली वाट पाहते. मी त्याचा हात घट्ट पकडला. मग आपण दोघं मिळून ती परीक्षा देऊ. पण पुढच्या क्षणी गोदामाच्या बाहेरून गोळीबाराचा आवाज झाला आणि काका जमिनीवर कोसळले. गोळीबाराचा आवाज होताच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. काका जमिनीवर कोसळले होते आणि काकू घाबरून त्यांच्या दिशेने धावल्या. मी त्यांना थांबवत म्हणालो, काकू खाली वाका, अजून गोळीबार होऊ शकतो. आम्ही तिघेही गोदामाच्या लोखंडी भिंतीच्या आड लपलो. काही क्षण सगळीकडे भयानक शांतता होती. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की त्या शांततेत त्यांचा आवाजही ऐकू येईल असं वाटत होतं. काकूंनी काकांच्या छातीवर हात ठेवला आणि त्यांचा श्वास सुरू असल्याचं पाहून सुटकेचा निश्वास सोडला. पण त्यांच्या कपड्यावर रक्त होतं. रोहन, त्यांना वाचवायला हवं, त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. मी आजूबाजूला पाहिलं. गोदामाच्या मागे एक छोटा दरवाजा दिसत होता. आम्ही कसाबसा काकांना तिथपर्यंत नेलं आणि एका जुन्या खोलीत त्यांना झोपवलं. काकू त्यांच्या जखमेवर कापड दाबत होत्या. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला स्पष्ट दिसत होती. मी हळू आवाजात म्हणालो, काकू तुम्ही मजबूत राहा, काकांना काही होणार नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. काही क्षण त्या काही बोलल्याच नाही. मग म्हणाल्या, रोहन, मला तुझ्याशी एक शेवटचं सत्य सांगायचं आहे. माझं लक्ष त्यांच्या शब्दाकडे गेलं. तू मला काकू म्हणतोस, पण रक्ताचं नातं आपल्यात नाही. मी स्तब्ध झालो. म्हणजे? त्या म्हणाल्या, तुझ्या काकांचं माझ्याशी लग्न झालं, पण मी तुझ्या कुटुंबातील जन्माने कोणीच नाही. लोकांच्या सोयीसाठी तू मला काकू म्हणतोयस आणि हेच सत्य कोणीतरी आपल्या विरोधात वापरत आहे. माझ्या मनात अनेक गोष्टी अचानक जोडल्या जाऊ लागल्या. माझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल निर्माण झालेली गुंतागुंत, काकांचं संशयास्पद वागणं आणि माझ्यावर ठेवलेली नजर.
सगळ्याला एक नवीन अर्थ मिळत होता, पण त्यापेक्षाही मोठं रहस्य अजून बाकी होतं. काकूंनी माझ्या हातात एक जुना फोटो ठेवला. हा फोटो तुझ्या जन्माच्या आधीचा आहे. फोटोमध्ये माझे वडील, काका, काकू तिघेही एकत्र उभे होते. मी थक्क होऊन विचारलं, माझे वडील आणि तुम्ही एकमेकांना ओळखत होता? त्या डोळे खाली करत म्हणाल्या, हो. आणि तुझ्या वडिलांनी मला एक गुपित सांभाळायला दिलं होतं. मी विचारलं, कसलं गुपित? त्यांनी उत्तर देण्याआधीच काका शुद्धीवर आले. त्यांनी वेदनेने डोळे उघडले आणि कुजबुजले. रोहन, तुझ्या वडिलांचा मृत्यू अपघातात नव्हता. माझ्या अंगावर काटा आला. काय म्हणताय? काका थरथरत म्हणाले. त्यांनी ज्या फाईलचा शोध घेतला होता ती फाईल आजही जिवंत आहे आणि ती तुझ्याकडे आहे. मी माझ्या हातातील पेनड्राईव्ह पाहिली. यात काकांनी मान हलवली. पण ती उघडण्यासाठी पासवर्ड हवा आहे. काकू अचानक शांत झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. मी त्यांच्याकडे पाहत विचारलं, तुम्हाला पासवर्ड माहिती आहे? त्या काही क्षण माझ्याकडे पाहत राहिल्या आणि मग म्हणाल्या, हो. मी विचारलं, काय आहे? त्यांनी माझं नाव घेतलं. रोहन, मी गोंधळलो. फक्त माझं नाव? त्या म्हणाल्या, नाही, तुझ्या वडिलांनी तुझ्या जन्माच्या दिवशी ठेवलेला एक शब्द. तेवढ्यात बाहेर पुन्हा पावलांचा आवाज आला. आम्ही सगळे शांत झालो. कुणीतरी गोदामात परत आलं होतं. काकांनी मला इशारा करून पेनड्राईव्ह लपवायला सांगितली. दरवाजा हळूहळू उघडला. समोर एक वृद्ध माणूस उभा होता. त्याने आम्हाला पाहताच शांतपणे म्हटलं, इतक्या वर्षांनी अखेर तुम्ही तिघेही एकत्र आलात. काकू त्याला पाहताच मागे सरकल्या. त्याच्या डोळ्यात ओळखीची भीती होती. मी विचारलं, हा कोण? वृद्ध माणूस हलकस हसला. तुझ्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्र आणि त्यांच्या मृत्यूचा एकमेव साक्षीदार. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि पुढचं वाक्य उच्चारलं, पण रोहनला, तुला अजून हे माहीत नाही की तुझ्या वडिलांनी मरायच्या आधी तुझ्यासाठी एक पत्र ठेवलं होतं आणि ते पत्र तुझ्या जन्मदात्या आईकडे आहे. माझ्या हातापायांतील ताकदच गेली, कारण माझी आई कोण आहे हा प्रश्न माझ्या आयुष्यात कायम अनुत्तरित राहिला होता. काकूंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, रोहन, आता तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. त्या क्षणी माझ्या मनात प्रेमापेक्षा एक वेगळीच भावना होती, विश्वासाची. कारण मला जाणवत होतं माझ्या आयुष्याचं खरं रहस्य काकूंच्या हातात होतं आणि बाहेर उभा असलेला तो वृद्ध माणूस कदाचित त्या रहस्याचा शेवटचा जिवंत साक्षीदार होता. वृद्ध माणसाचे शब्द ऐकून माझ्या छातीत धडधड सुरू झाली. माझी आई, तिच्याकडे माझ्या वडिलांचं पत्र आहे. मी तरतरत्या आवाजात विचारलं. वृद्ध माणसाने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो रोहन, पण तुझ्यापर्यंत आईपर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही. मी पुढे होत विचारलं, मग त्या कुठे आहेत? त्याने काकूकडे पाहिलं. काकूच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. त्या मान खाली घालून उभ्या राहिल्या. मला काहीतरी खूप मोठं लपवलं जात असल्याची जाणीव झाली. काकू, तुम्हाला माझ्या आईबद्दल माहिती आहे ना? माझा आवाज यावेळी कठोर झाला. त्या काही क्षण शांत राहिल्या आणि शेवटी म्हणाल्या, हो, मला माहिती आहे. माझ्या मनात संताप आणि दुःख एकाच वेळी दाटून आलं. मग इतकी वर्ष मला का सांगितलं नाहीस? काकूंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कारण तुझ्या आईला जिवंत ठेवण्यासाठी मला तुझ्यापासून हे सत्य लपवावं लागलं. मी थक्क झालो. जिवंत ठेवण्यासाठी? काकूंनी मान हलवली. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही लोक तुझ्या आईच्या मागावर होते. तिने तुला वाचवण्यासाठी तुला माझ्या आणि काकांच्या संरक्षणात दिलं. माझ्या डोक्यात एकच विचार घुमत होता. मग माझं संपूर्ण बालपण एका खोट्या गोष्टीवर उभं होतं. तेवढ्यात जखमी काका हळूहळू उठले. त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटलं, रोहन, तुझ्या आईने तुला सोडलं नव्हतं, तिने तुला वाचवलं होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काही बोलू शकलो नाही. वृद्ध माणसाने आपल्या कोटाच्या खिशातून एक छोटं पाकिट काढलं. हे तुझ्या वडिलांनी माझ्याकडे दिलं होतं. योग्य वेळ आली की तुला द्यायचं होतं. मी थरथरत्या हातांनी ते पाकिट उघडलं. आत एक जुना कागद होता. त्यावर माझ्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, रोहन, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर याचा अर्थ माझ्यावर विश्वास ठेवणारे फार कमी लोक उरले आहेत. सर्वात आधी तुझ्या आईला शोध, पण तिच्यापर्यंत पोहोचण्याआधी एका व्यक्तीवर विश्वास ठेव, तुझे काकू. हे वाचताच माझ्या डोळ्यासमोर काकूंचा चेहरा आला. मी हळूच त्यांच्याकडे पाहतले. त्या अश्रू पुसत होत्या. माझ्या मनातला राग थोडा कमी झाला. मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मग तुम्ही इतकी वर्ष माझ्यासाठी हे सगळं सहन करत होतात? त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या एका स्पर्शात आईसारखी माया होती. तेवढ्यात काकांनी अचानक एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, पण पत्राचा शेवटचा भाग वाचला नाहीस. मी पुन्हा कागदाकडे पाहिलं. खाली अगदी लहान अक्षरात एकच ओळ लिहिली होती, रोहन, तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर निळ्या दरवाजाचं घर शोध, जिथे तुला तुझ्या आईचा पहिला पुरावा मिळेल. माझ्या अंगावर काटा आला. काकूंनी लगेच माझा हात पकडला. आपल्याला तिथं जावंच लागेल. आम्ही गोदामातून बाहेर पडण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात वृद्ध माणूस अचानक गंभीर झाला. थांबा, तुम्ही तिथे गेलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, निळ्या दरवाजाच्या घरात जो माणूस तुम्हाला भेटेल तो तुमच्या आईचा शत्रू नाही. मी विचारलं, मग कोण आहे? तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तोच तुझा जन्मदाता पिता आहे. माझ्या हातातून पत्र खाली पडलं. काय? काका आणि काकू दोघेही स्तब्ध झाले. वृद्ध माणूस मात्र शांतपणे म्हणाला, रोहन, तुझे वडील मेलेले नाहीत. त्या एका वाक्याने माझ्या आयुष्याचा पाया पुन्हा एकदा आदरला आणि सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. जर माझे वडील जिवंत असतील तर इतकी वर्ष ते कुठे होते आणि त्यांनी स्वतःच्या मुलापासून का लपून राहिलं? वृद्ध माणसाने सांगितलं. हे ऐकून माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता, माझे वडील जिवंत होते तर इतकी वर्ष ते कुठे होते? मी काकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया होती. मी थेट विचारलं, काका, तुम्हाला हे आधीपासून माहीत होतं का? काकांनी नजर चुकवली. काही क्षणांनी ते म्हणाले,
हो रोहन, पण तुझ्या वडिलांनी मला शपथ दिली होती की योग्य वेळ येईपर्यंत तुला काहीही सांगायचं नाही. माझ्या मनात राग आला, पण काकांची जखम अवस्था पाहून मी शांत राहिलो. काकू मात्र माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, रोहन, आता मागे फिरायचं नाही. तुझ्या आयुष्याचं सत्य तुलाच शोधावं लागेल. आम्ही तिघेही निळ्या दरवाजाच्या घराचा शोध घेण्यासाठी निघालो. पहाटेच्या अंधुक प्रकाशात रस्ता जवळजवळ ओस पडला होता. काही वेळाने आम्ही एका जुन्या वाड्यासमोर पोहोचलो. त्या वाड्याचा दरवाजा खरंच निळ्या रंगाचा होता. दरवाजावर कुठलाही नंबर नव्हता. काकू काही क्षण त्यांच्या दरवाजाकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणी उमटल्या. मी विचारलं, तुम्ही इथे आधी आला आहात का? त्या हळू आवाजात म्हणाल्या, हो, खूप वर्षापूर्वी मी दरवाजा टोठावला. आतून काहीच आवाज आला नाही. पुन्हा टोठावलं. यावेळी आतून पावलांचा आवाज ऐकू आला. दरवाजा हळूहळू उघडला. समोर एक मध्यमवयीन पुरुष उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर माझ्यासारखीच काही वैशिष्ट्य होती. त्याने मला पाहताच काही क्षण श्वास रोखला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो फक्त एवढाच म्हणाला, रोहन. माझ्या अंगावर शहारा आला. मी काही बोलण्याआधी त्याने मला मिठी मारली. त्या मिठीत वर्षाचा विरह जाणवत होता. माझ्या डोळ्यातही पाणी आलं. तुम्ही माझे वडील? मी कसाबसा प्रश्न विचारला. त्यांनी मान हलवली. हो बाळा. त्यांच्या आवाजात थरथर होती. मी मात्र लगेच एकच प्रश्न विचारला, मग तुम्ही मला सोडून का गेलात? त्यांच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मी तुला सोडलं नाही, मी तुला वाचवलं. ते आम्हाला आत येऊन गेले. घराच्या भिंतीवर जुन्या फोटोजचा संग्रह होता. एका फोटोमध्ये माझी आई, माझे वडील, काका आणि काकू सगळे एकत्र होते. मी फोटो हातात घेतला. माझी आई कुठे आहे? वडिलांनी काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, ती जिवंत आहे. माझ्या डोळ्यात आशेची चमक आली. मला तिच्याकडे घेऊन चला. ते म्हणाले, नक्की, पण आधी तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य समजावं लागेल. त्यांनी एका जुन्या कपाटातून एक काळी फाईल बाहेर काढली. फाईलमध्ये अनेक कागदपत्र आणि काही फोटो होते. शेवटी एक फोटो पाहून माझा श्वासच थांबला. त्या फोटोमध्ये मी लहान होतो आणि माझ्या शेजारी काकू उभ्या होत्या. पण फोटोच्या मागे तारीख होती माझ्या जन्माच्या 2 दिवस आधीची. मी अधून काकूकडे पाहिलं. तुम्ही माझ्या जन्मापासूनच माझ्या आयुष्यात होतात. काकूंच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मान खाली घातली. माझे वडील म्हणाले, हो, कारण तुझी आई प्रसूतीच्या आधीच एका धोकादायक लोकांच्या जाळ्यात अडकली होती. काकूने तिला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. मी काकूंकडे पाहिलं. ते काही बोलत नव्हत्या. तेवढ्यात माझा वडिलांचा फोन वाजला. त्यांनी कॉल उचलला आणि काही क्षण ऐकल्यावर त्यांचा चेहरा बदलला. काय झालं? मी विचारलं. त्यांनी फोन खाली ठेवला आणि म्हणाले, आपल्याला लगेच इथून निघावं लागेल. काकांनी विचारलं, का? वडिलांनी खिडकीबाहेर पाहिलं. रस्त्याच्या पलीकडे एक काळी गाडी उभी होती, कारण त्यांना आपल्या ठिकाणाचा पत्ता लागला आहे. काकूंनी माझा हात घट्ट पकडला. आम्ही मागच्या दरवाजाकडे निघालो, पण बाहेर पडण्याआधीच माझ्या वडिलांनी माझ्या हातात एक छोटा फोटो ठेवला. हा तुझ्या आईचा आहे. ती सध्या कुठे आहे याचा एकमेव धागा यात आहे. मी फोटो पाहिला. मागे फक्त एक वाक्य लिहिलं होतं, जिथे तुझ्या जन्माची सुरुवात झाली तिथेच तुझ्या आईचा शेवटचा ठाव ठिकाणा आहे. आणि फोटोच्या कोपऱ्यात एका जुन्या हॉस्पिटलचं नाव होतं. मी ते नाव वाचलं आणि माझ्या अंगावर काटा आला, कारण तेच हॉस्पिटल होतं जिथे काका काही दिवसांपूर्वी रवीच्या अपघाताची खोटी कहाणी सांगत होते. आता मला समजत होतं की रवीचा अपघात, काकांचं गायब होणं, काकूचं रहस्य आणि माझ्या आईचा शोध हे सगळं एका धाग्याने जोडलेलं होतं. पण त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आम्हाला कोण भेटणार होतं याची कल्पना मला अजून नव्हती. आम्ही हॉस्पिटलकडे निघालो तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न होता, माझी आई खरंच तिथे होती का? हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला पोहोचल्यावर काकांनी गाडी थांबवली. मुख्य प्रवेशद्वारावर बंद होतं, पण बाजूचा एक जुना दरवाजा उघडा होता. माझे वडील पुढे गेले आणि आम्ही त्यांच्या मागोमाग आत शिरलो. आज सगळीकडे अंधार होता. जुन्या कॉरिडॉरमध्ये फक्त आपत्कालीन दिव्यांचा मंद प्रकाश होता. भिंतीवर लावलेल्या घड्याळाचा टिकटिक आवाजही त्या शांततेत भयानक वाटत होता. अचानक एका खोलीतून आवाज आला, रोहन. मी जागच्या जागी थांबलो. तो आवाज माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये कुठेतरी ऐकलेला होता. आई, माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. काकूंनी माझा हात धरला. आम्ही आवाजाच्या दिशेने गेलो. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी दरवाजा ढकलला आणि आत पाहिलं. खोली रिकामी होती, मात्र पलंगावर एक जुना फोटो ठेवलेला होता. मी फोटो उचलला. त्यात माझी आई मला लहानपणी मांडीवर घेऊन बसलेली होती. फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, माझ्या रोहनसाठी. माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतक्यात काकांनी खोलीच्या कोपऱ्यातील कपाट उघडलं. आज जुन्या हॉस्पिटलच्या फाईल होत्या. त्यांनी एक फाईल काढली. त्यावर माझं नाव होतं. मी ती उघडली आणि पहिल्याच पानावर लिहिलेलं वाचून माझा श्वास रोखला. रुग्णाची आई, नाव गोपनीय. खाली डॉक्टरची सही होती, पण त्या सहीच्या शेजारी एक लाल शिक्का होता. रुग्णाला तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. मी विचारलं, माझ्या आईला कुठे नेलं? कोणाकडेच उत्तर नव्हतं. अचानक हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज घुमला. आम्ही दिवे बंद केले. 2 माणसं बाहेरून बोलत होती. फाईल अजून सापडली नाही. दुसरा म्हणाला, ती फाईल मिळाली तर सगळं संपेल. ते दोघे पुढे निघून गेले. काकूंनी माझ्या कानाशी कुजबुजत म्हटलं, रोहन, फाईल त्यांच्या हातातून पडू देऊ नकोस. मी फाईल माझ्या बॅगेत ठेवली. तेवढ्यात माझ्या वडिलांनी एका भिंतीवर हात फिरवला. अचानक भिंतीचा एक भाग हलला आणि एक गुप्त दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो. तिथे जुन्या मॉनिटर्सची रांग आणि अनेक कॅमेऱ्यांच्या स्क्रीन होत्या. माझ्या अंगावर काटा आला. एका स्क्रीनवर माझा फ्लॅट दिसत होता, दुसऱ्या स्क्रीनवर काकाचं घर आणि तिसऱ्या स्क्रीनवर काकूंची खोली.
म्हणजे कोणीतरी बराच काळ आमच्यावर नजरा ठेवत होतं. माझ्या वडिलांनी संगणक सुरू केला. स्क्रीनवर एक फोल्डर उघडला. प्रोजेक्ट रोहन. मी थक्क झालो. त्यात माझ्या बालपणीपासूनचे फोटो, शाळेची माहिती आणि माझ्या आयुष्यातील अनेक घटनांचे रेकॉर्ड होते. मी वडिलांकडे पाहत विचारलं, हे सगळं कोण करत होतं? ते उत्तर देणार इतक्यात स्क्रीनवर एक व्हिडिओ आपोआप सुरू झाला. व्हिडिओमध्ये माझी आई दिसत होती. ती कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाली, रोहन, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर याचा अर्थ तुला सत्य कळायला सुरुवात झाली आहे. माझ्या डोळ्यात अश्रू आले. आई पुढे म्हणाली, तुझ्या वडिलांवर विश्वास ठेव, पण काकूवर त्याहून जास्त विश्वास ठेव. कारण माझ्या मुलाला वाचवण्यासाठी तिने स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं आहे. काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण व्हिडिओच्या शेवटच्या काही सेकंदात आईने एक वाक्य म्हटलं आणि माझ्या अंगावर काटा आला. रोहन, सर्वात मोठा धोका तुझ्या शत्रूकडून नाही, तो तुझ्या अगदी जवळच्या माणसाकडून आहे. व्हिडिओ बंद झाला. खोलीत शांतता पसरली. मी हळूहळू मागे वळून पाहिलं. माझे काका उभे होते. त्यांच्या हातात तीच काळी फाईल होती जी मी काही क्षणापूर्वी बॅगेत ठेवली होती. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात म्हणाले, रोहन, आता तुला माझ्यावरही विश्वास ठेवता येणार नाही. तेवढ्यात काकूंचा फोन वाजला. त्यांनी स्क्रीनकडे पाहिलं आणि त्यांचा चेहरा पांढरा पडला. मेसेजमध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं, तुला तुझ्या मुलाला वाचवायचं असेल तर त्याला सत्य सांगू नकोस. मी तो मेसेज वाचला आणि काकूकडे पाहिलं. माझ्या मनात पहिल्यांदाच एक भयंकर संशय निर्माण झाला. काकू मला वाचवत होत्या की माझ्यापासून काहीतरी लपवत होत्या? मी काकूंकडे पाहतच राहिलो. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या काही बोलत नव्हत्या. काका मात्र शांत उभे होते. शेवटी मीच म्हणालो, बस झालं, आज मला सगळं सत्य हवं आहे. माझ्या आईचं काय झालं? माझे वडील इतकी वर्ष कुठे होते? माझ्यावर कोण नजर ठेवत होतं? आणि कोण काकू तुम्ही माझ्यापासून काय लपवत होतात? काका काही क्षण शांतता पसरली. काकूंनी डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाल्या, रोहन, मी तुझी आई नाही, पण तुझ्या आईने मला तुझी सावली बनवलं होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुढे म्हणाल्या, तुझ्या जन्मानंतर एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पुरावा तुझ्या वडिलांकडे आला होता. त्या पुराव्यामुळे काही प्रभावशाली लोक अडचणीत येणार होते. तुझ्या आईने तो पुरावा सुरक्षित ठेवला आणि तुला वाचवण्यासाठी तुझ्या वडिलांपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला. तुझ्या वडिलांनी तुला सोडलं नव्हतं, ते तुला शोधत होते, पण ज्याच्या विरुद्ध ते उभे होते त्यांनी तुझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. माझे वडील पुढे आले आणि म्हणाले, तुझ्या आईला वाचवताना आम्ही वेगळे झालो. तुला सुरक्षित ठेवण्यासाठी तुला माझ्या मित्राकडे दिलं गेलं. मी मृत असल्याचं नाटक केलं आणि वर्षानुवर्ष सावलीत राहिलो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. आई, मग आई कुठे आहे? मी विचारलं. काकूंनी माझा हात धरला. ती जिवंत आहे. माझं हृदय जोरात धडधडलं. त्यांनी फोनवर एक नंबर लावला. काही क्षणांनी समोरून एका स्त्रीचा थरथरता आवाज आला. रोहन, माझ्या अंगावर काटा आला. तो आवाज मी आयुष्यभर विसरू शकलो नसतो. आई, माझ्या तोंडून एवढंच निघालं. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. मग ती असली, बाळा, मला माफ कर. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तू मला सोडलंस का? ती म्हणाली, नाही रे, तुला वाचवण्यासाठी मला तुझ्यापासून दूर राहावं लागलं. तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा आवाज आले. काका असले, खेळ संपला. रोहन, मी आश्चर्याने विचारलं, पोलिसांना कोणी बोलावलं? काकूंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी अनेक महिन्यापासून पुरावे जमा केले होते आणि आज त्या पेनड्राईव्हमधील माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. ज्यांनी तुझ्या कुटुंबाला धमकावलं होतं त्यांच्या विरोधात पुरावे पुरेसे होते. थोड्याच वेळात पोलिसांनी त्या लोकांना अटक केली. हॉस्पिटलमधील गुप्त खोली, बनावट कागदपत्र, बेकायदेशीर व्यवहार आणि वर्षानुवर्षे चाललेले निरीक्षण सगळं उघडकीस आलं. रिया सुरक्षित होती. तिला तिच्या वडिलांचा एका विश्वासू व्यक्तीने सुरक्षित ठिकाणी नेलं होतं. काही दिवसांनी माझ्या आईची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली. तिने मला पाहताच घट्ट मिठी मारली. त्या मिठीत माझ्या आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती. माझे वडीलही आमच्यासमोर उभे होते. अनेक वर्षांनी आमचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. मी काकूंकडे पाहिलं. त्या थोड्या अंतरावर शांतपणे उभ्या होत्या. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, काकू, माझ्या आयुष्यात तुम्ही जे केलं ते मी कधीच विसरणार नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, मला फक्त एवढंच हवं होतं की तू सुरक्षित आहे आणि आनंद राहावास. त्या क्षणी मला जाणवलं की आपल्या आयुष्यात काही नाती नावाने नसतात, पण मनाने खूप खोल असतात. काल रात्रीपासून सुरू झालेल्या रहस्याच्या या प्रवासाने मला माझी आई, माझे वडील आणि माझ्या आयुष्याचं खरं सत्य परत दिलं होतं. पण त्या रात्रीच्या आठवणी माझ्या मनात कायम राहणार होत्या. कारण त्या रात्री मला फक्त रहस्य मिळालं नव्हतं, तर विश्वासाची खरी किंमतही समजली होती. काही महिन्यांनी आमच्या घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. आई हसत होती, वडील माझ्याशी गप्पा मारत होते आणि रिया अंगणात खेळत होती. काकू मात्र दूर उभ्या राहून हे सगळं पाहत होत्या. मी त्यांच्याजवळ जाऊन असलो. त्या म्हणाल्या, शेवटी सगळं ठीक झालं ना? मी म्हणालो, हो काकू, कारण तुम्ही माझ्यासोबत होतात, त्या असल्या. आणि त्या क्षणी मला जाणवलं, कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठी रहस्य आपल्याला घाबरवण्यासाठी नसतात, ते आपल्या माणसाची खरी किंमत समजावण्यासाठी येतात. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्यातील ती रहस्यमय रात्र संपली, पण तिच्या ठिकाणी मात्र माझ्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत
हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.